श्री स्वामी समर्थ. आज आहे शनिवार. तर वृषभ राशीच्या लोकांसाठी काय आहे तर पाहण्यासारखा दिवस आहे आज. कारण खूप छान अशी तुम्हाला मी माहिती आज देणार आहे. वृषभ राशी ज्या भोगलेले दिवस आहेत किंवा कपटी मित्रांचा विश्वासघात आहे, सर्व उघड होणार आहे. आणि आज होणार आहे पापपुण्याचा हिशोब. कारण आज शनिवार पण आहे आणि शनिदेव हे दंड देणार आहेत. तर कपटी नातेवाईकांपासून स्वार्थी मित्र त्यांचा खरा चेहरा उघड होणार आहे. वृषभ राशीसाठी हे आज सोनेरी दिवस आणि सोनेरी पहाट आहे आजची. तर वृषभ राशीच्या लोकांकडे पाहिलं की त्यांच्यासमोर डोळ्यासमोर आपल्याला एक चित्र उभं राहतं. शांतता, स्थिरता आणि धैर्य असणारं. लोक त्यांना मजबूत खांब मानतात, ज्यांना कसलेही वादळ डगमगू शकत नाही. पण हे बाह्य कवच म्हणजे केवळ एक मोठा मुखवटा आहे. हे सत्य किती जणांना माहीत आहे? त्यांच्या चेहऱ्यावरील शांत हसण्यामागे त्यांच्या मनात कशा प्रकारचं अग्निकांड चालू आहे याची कोणालाच कल्पना नाही. हे लोक मातीसारखे स्थिर दिसत असले तरी त्यांना आयुष्य सहजपणे काहीही देत नाही. प्रत्येक यशासाठी, प्रत्येक स्थिरतेसाठी त्यांनी आतून किती किंमत मोजली आहे याची जाणीव कुणालाच होऊ दिली नाही. त्यांचा संघर्ष कुणाला दिसला नाही, पण तोच त्यांना आतून पोखरत राहिलेला असतो. त्यामुळे तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की वृषभ राशी इतकी सहनशील का आहे? कारण त्यांनी आयुष्यभर असा भार उचलला आहे जो इतरांना एका क्षणात तोडून टाकेल. नात्यांमधील विश्वासघात, स्वप्नांना लागलेली आग आणि आयुष्यात अचानक आलेले अनपेक्षित बदल, हे सर्व त्यांनी न सांगता गिळले आहेत. त्यांना काही फरक पडत नाही असे मानणारे लोक मूर्ख आहेत. कारण त्यांच्या मनात नेहमी एक गूढ वादळ चालू असते. त्यांनी कोणत्या वेदना, कोणत्या अपमानांचा सामना केला आहे याची भीतीदायक कहाणी त्यांच्या शांततेत दडलेली आहे. त्यांचा भूतकाळ हा कसोटीचा काळ होता, जिथे त्यांच्या जवळच्या लोकांनी त्यांना एकटं पाडलं आणि दुखावलं. पण सर्वात मोठा सस्पेन्स हा आहे की ते एवढं सहन करूनही पुढे कसे चालत राहिले. ते हार का मानत नाहीत? या अविश्वसनीय संघर्षानेच वृषभ राशीला आतून बदलून टाकले आहे. त्यांना वाटणारे लोक स्वार्थी ठरले. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच विषारी वागणूक दिली. आता प्रश्न आहे की त्यांच्या आयुष्यात हा कठीण काळ आला होता. हे कपटी नातेवाईक आणि स्वार्थी मित्र अचानक उघड का झाले? आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, नियतीने त्यांच्यासाठी आता कोणते दरवाजे उघडले आहेत? त्यांचे भोगलेले दिवस संपले आहेत. कारण आता त्यांच्या आयुष्यात हा टर्निंग पॉईंट आला आहे, ज्याची त्यांनी खूप दिवसांपासून वाट पाहिली होती. त्यांचे पुढील दिवस कोणत्या मोठ्या बदलांची दारे उघडणार आहेत, ज्याने त्यांचा संघर्ष विजयात रूपांतरित होईल? हे सर्व सत्य, कपटी लोकांची ओळख आणि नियतीने दिलेले पुढील संकेत जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल. वृषभ राशीच्या जातकांनो, तर मागील काही वर्षाचा तुमचा प्रवास म्हणजे जणू एका गडद अंधाऱ्या बोगद्यातून चालण्यासारखा होता, नाही का? पण हा अंधार केवळ बाहेरचा नव्हता, तो तुमच्या मनाच्या अगदी आतपर्यंत पोहोचला होता, जिथे तुम्ही एकट्याने वेदना सहन करत होता. या काळात तुम्ही जे काही गमावलं, विश्वास, स्थैर्य आणि मानसिक शांती, ते जगाला दिसलं नाही. तुमच्या आयुष्यात अचानक नाती तुटली, आर्थिक संकटांनी तुम्हाला जखडलं. ज्यांनी तुम्हाला कधीच दुखावले नाही त्यांच्याकडूनही विषारी शब्द आणि वागणूक मिळाली. तेव्हा तुम्हाला किती एकटं आणि हताश वाटलं असेल याची कल्पना करता येणार नाही. मनातल्या मनात रडत तुम्ही पुढे चालत राहिलात, कारण तुमच्या स्वभावात हार मानणं नाही. पण या संघर्षाने तुम्हाला आतून खोलवर जखमी केलं. तुमच्या आयुष्यात अशा जखमा देणारे कोण होते याचा विचार करा. ज्यांना तुम्ही आपल्या मनात उच्च स्थान दिले होते त्यांच्याकडून तुम्हाला सर्वात मोठ्या जखमा मिळाल्या. एखाद्याच्या हसऱ्या चेहऱ्यामागे कटकारस्थाने दडलेली असतात. याचा अनुभव तुम्हाला पहिल्यांदा आला. तुम्ही राग काढला नाही, कुणावर दोष ठेवला नाही. तुम्ही फक्त शांत बसून पाहत राहिलात, ऐकत राहिलात आणि वेदना मनात दाबत राहिलात. सर्वात महत्त्वाचं आणि वाईट काळात तुम्हाला जाणवलं की तुम्ही एकटेच आहात. ही जाणीव किती भीतीदायक आणि काळजाला भिडणारी होती, बरोबर ना? पण तुमचा सर्वात मोठा सस्पेन्स हाच आहे. या एकांताने तुम्हाला कमकुवत केले नाही, तर तुम्हाला मजबूत बनवण्यास सुरुवात केली. पण आता उत्सुकता आहे की तुमच्या आयुष्यात इतका कठीण काळ का आला? कपटी नातेवाईकांचे चेहरे अचानक का उघड झाले? स्वार्थी मित्र इतके विषारी का ठरले? नियतीने तुम्हाला इतके कठोर का आव्हान दिले? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला या आयुष्यातील टर्निंग पॉईंटमध्ये मिळतील, ज्यामुळे तुमचा हा संघर्ष विजयात रूपांतरित होईल. हे सर्व सत्य, कपटी लोकांची ओळख आणि नियतीने दिलेले पुढील संकेत
वृषभ राशीच्या जातकांनो, जर तुमच्या आयुष्यात सर्वात मोठे नुकसान कोणाकडून झाले असेल तर ते बहुतेक तुमच्या जवळच्या नात्याच्या मुखवट्या आडूनच झालेले आहे, लपलेल्या लोकांकडून झालेले आहे. नातेवाईक हे नावाला जवळचे असले तरी मनाने ते कधीच नव्हते. तुम्हाला आठवतंय का? हे लोक तुमच्या यशावर कधीच मनापासून कौतुक करत नव्हते, पण तुमच्या चुका काढण्यात, तुम्हाला कमी लेखण्यात त्यांना एक वेगळाच आनंद मिळत होतो. तर तुमची स्थिरता, तुमची प्रगती आणि नात्यातील तुमचा सन्मान त्यांना नेहमीच जळवत होता. आणि हा सस्पेन्स तुमच्या लक्षात आला नसेल, पण तुम्ही ज्यांना आपले मानले तेच तुमच्यासाठी सर्वाधिक विषारी ठरले. हे कपटी लोक कसे वागतात ते तुमच्या लक्षात आले आहे. ते तुमच्याशी गोड बोलतात, पण तुमच्या मागे तुमच्याबद्दल चुकीच्या आणि नकारात्मक गोष्टी पसरवतात. ते मदत करत असल्याचे भासवतात, पण ते हास्यास्पद आपल्याला ठरवतात, तुमच्या स्वप्नांना तोडतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आत्मविश्वास हळूहळू मग कमी करतात. या मुखवट्या आडचे चेहरे ओळखणं किती कठीण होतं, पण तुमचा संघर्ष व्यर्थ गेला नाही. कारण आता नियतीने तुमच्या डोळ्यावरची पट्टी आता काढलेली आहे. आता तुम्हाला स्पष्ट दिसू लागेल की तुमच्याभोवती कोण खरा आहे, कोण नकली आहे किंवा कोण खोटा आहे. आधी जे चेहरे खरे वाटत होते ते आता निव्वळ मुखवटे दिसत आहेत. या कपटी नातेवाईकांपासून दूर जाणे म्हणजे केवळ नाते तोडणे नाही, तर ती तुमची मानसिक शांती, तुमची ऊर्जा आणि तुमचे भविष्य वाचवण्याची लढाई असते. आता तुम्ही या धोकादायक लोकांपासून स्वतःचे रक्षण कसे कराल? तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या मोठ्या बदलांसाठी तुम्ही सज्ज व्हाल. वृषभ राशीच्या जातकांनी, तुमच्या आयुष्यात तुम्हाला नेहमी दोन प्रकारचे मित्र भेटले. गरजेपोटी जवळ करणारे, वापरणारे, मनापासून साथ देणारे. पण मागील काळात तुम्ही ज्या कटू अनुभवातून गेलात त्यात तुम्हाला स्वार्थी मित्रांचा खरा चेहरा दिसला असेल. हे मित्र तुम्हाला फक्त तेव्हा आठवण करतात जेव्हा तुमच्याकडून काहीतरी हवं असतं. जेव्हा तुम्ही अडचणीत असता तेव्हा त्यांना तुमचा साधा फोनही करायला वेळ नसतो. पण जेव्हा तुम्ही सक्षम होत असता किंवा आत्मविश्वासाने पुढे जात असता तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटतं आणि ते तुमचा पाय ओढण्याचा प्रयत्न करतात. या स्वार्थी मित्रांचा खरा चेहरा वृषभ राशीला आता स्पष्टपणे दिसू लागेल. आधी जे तुमच्यावर हसत हसत अवलंबून होते ते आता तुमच्याशी स्पर्धा करताना दिसत आहेत. तुमचा आणि त्यांचा संबंध आता मैत्रीचा राहिला नाही, तर तो फक्त फायदेशीर संबंध बनला आहे. तुम्ही ज्यांना आपले मानले त्यांनी फक्त तुमचा फायदा करून घेतला. त्यांची मैत्री केवळ एक डील होती. ही जाणीव किती वेदनादायक आहे. पण वृषभ राशीच्या जातकांनो, हीच तुमची सर्वात मोठी शिकवण आहे. प्रत्येक मैत्री मनापासून जपायची नसते. काही नाती केवळ अनुभव देण्यासाठी येतात, आयुष्यभरासाठी नाही. या लोकांपासून दूर राहणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ तुम्हाला एकच गोष्टीची जाणीव करून देतो: तुम्ही एकटे आहात. ज्या क्षणी तुम्हाला आधाराची सर्वात जास्त गरज होती त्या क्षणी बहुतांश वेळा तुम्ही एकटेच होता. ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला, ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःला झिजवले, त्यांनीच तुमची साथ सोडली. ही एकाकीपणाची भावना किती भयावह आहे, वेदनादायक होती. पण या एकांताने तुम्हाला कमकुवत केले नाही, तर तुम्हाला आणखीन मजबूत आणि अधिक कणखर बनवण्यासाठी नियतीने हा खेळ रचला होता. तुम्हाला वाटले की तुम्ही तुटत आहात, पण प्रत्यक्षात तुम्ही आतून घडवले जात होता. तुम्ही भोगलेल्या याच वेदना, याच परीक्षा आणि याच अपमानांनी तुम्हाला आतून पूर्णपणे बदलून टाकले आहे. तुम्हाला नियतीने तुटू दिले पण हरू दिले नाही. ज्यांनी तुमचा विश्वासघात केला ते तुमच्या आयुष्यातून निघून गेले, पण वृषभ राशीचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास यांना कोणीही हलवू शकले नाही किंवा पुसू शकले नाही. या संघर्षाने तुम्हाला एक गोष्ट शिकवली: ज्यांना आपण आपले मानले किती धोकादायक असू शकतात, आणि ते जेव्हा धोका आपल्याला देतात तेव्हा त्या कठीण परिस्थितीत तुम्हाला फक्त तुमचा स्वतःची अतिरिक्त शक्तीच वाचवू शकते. त्यामुळे आता तुमच्या आयुष्यात एक असा नवा काळ येतोय जिथे तुम्ही लोकांवर मनापासून अवलंबून होता तिथे आता राहणार नाही. तुमची शांतता आता तुमची कमजोरी नसून तुमच्या विजयाची स्वतःची अशी एक गुरुकिल्ली आहे, जी तुम्ही तुमच्या या नव्या ताकदीचा उपयोग तुमच्या पुढील आयुष्यात कराल. आणि तुमचे निर्णय आता तुम्ही स्वतःच घ्याल. तुमच्या आयुष्यात लवकरच येणाऱ्या हा टर्निंग पॉईंटमुळे तुम्हाला कमी लेखणारे तुमच्यासमोर उभे राहायलाही घाबरतील, लाजतील. वर्षात ह्या वृषभ राशीच्या जातकांनो, मागील कठीण काळात तुम्ही ज्या निर्णया क्षणांची आतुरतेने वाट पाहत होता तो आता टर्निंग पॉईंट आलेला आहे.
तुमच्या आयुष्यात आला आहे. नियती जणू आता स्वतः तुमच्याशी बोलत आहे. ती म्हणते, तुझी परीक्षा आता पूर्ण झाली. आता तुझा काळ सुरू होतो. तुम्ही इतके दिवस शांतपणे आणि वेदना सहन करत जो प्रवास केला त्याचे फळ आता मिळण्यास ब्रह्मांड सज्ज आहे. हा काळ इतका निर्णायक ठरणार आहे की तुमच्या आयुष्याची दिशाच पूर्णपणे बदलून जाईल. या पुढील दिवसांमध्ये तुम्हाला अनेक मोठे आणि सकारात्मक संकेत मिळू लागतील. जी स्थिरता मागील दिवसात तुमच्या आयुष्यातून गायब झाली होती ती अचानक परत येईल. कामात, व्यवसायात किंवा तुमच्या प्रयत्नांमध्ये प्रगतीचा दरवाजा हळूहळू नाही तर ठामपणे उघडेल. ज्यांनी तुमच्या मेहनतीचा फायदा घेतला किंवा तुम्हाला कमी लेखले, आता तेच लोक तुमच्या यशाच्या तेजाने दचकतील. ही नियतीची किमया आहे. या बदलांचे वैशिष्ट्य हे असे असेल की तुम्ही आता आधीसारखे भावनिक निर्णय घेणार नाही, कारण तुम्हाला स्वतःच्या हक्काचे आणि सन्मानाचे मूल्य समजले आहे. नियती आता तुमच्या हातात एक नवा आणि धाडसी आराखडा देत आहे. जो वृषभ राशीचा जातक आराखडा धाडसाने पकडेल तो पुढील काही महिन्यात आपले आयुष्यच बदलून टाकेल. तुमचा संघर्ष आता विजयात रूपांतरित होणार आहे. त्यामुळे या राशीला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात नवा सूर्योदय होणार आहे. पुढील दिवसांमध्ये तुम्हाला अनेक सकारात्मक संकेत मिळतील, कारण त्यामुळे तुम्ही ते निर्णय घेण्यासाठी पात्र असाल. तुम्ही जी गमावली होती काही दिवसात मागील काही गोष्टी गमावल्या, पण प्रगतीचे दरवाजे आता हळूवारपणे उघडत आहेत, ठामपणे उघडतील. त्यामुळे तुम्ही जरी या गोष्टींना प्रगतीच्या मनापासून स्वीकारलं तर नक्कीच तुम्ही पुढे जाल आणि स्वतःचे निर्णय हे स्वतः घ्या. विचार थोडाफार करून नंतर घेतले तर त्याचा परिणाम हा चांगल्या प्रकारे दिसून येईल. कोणावरतीही विश्वास ठेवणार नाही आणि ठेवायचाही नाही. त्यामुळे तुम्ही नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा आणि सकारात्मक गोष्टींचा विचार करा. हा टर्निंग पॉईंट तुमच्यासाठी तुमच्या कष्टाचं सत्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणावरतीही अवलंबून राहू नका. निर्णयावर स्वतःच्या ठाम असा विश्वास ठेवा. त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट विजयाकडे घेऊन जाईल आणि प्रत्येक गोष्ट साध्य होईल. तुम्ही भूतकाळ विसरून तुमचं भविष्य उज्ज्वल करा. आणि अशा प्रकारे वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या संघर्षाचा प्रवास एका नव्या तेजस्वी अशा वळणावरती येऊन थांबला आहे. ज्या वेदना तुम्ही एकट्याने सहन केल्या त्या आता तुमची सर्वात मोठी ताकद बनणार आहे. आयुष्यातील एका नव्या उंचीवर जाणार आहात तुम्ही. कुणाकडूनही तुम्हाला त्रास होणार नाही आणि भासणारही नाही. कोणाच्या आधाराची गरजसुद्धा भासणार नाही, कारण तुमच्या आयुष्याचे शिल्पकार तुम्ही स्वतःच आहात. तुम्हाला जे आलेले कटू अनुभव आहेत हे फक्त योग्य लोकांसाठी जागा तयार करण्यासाठी होते. आता तुमचा मार्ग, तुमची ओळख आणि तुमची शक्ती सर्वस्व तुमच्या हातात आहे. तुम्ही हरलेला नाहीत, तर तुम्ही अधिक मजबूत आणि कणखर होऊन परत आला आहात. त्यामुळे तुमच्या पुढील आयुष्यातील प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक पाऊल तुम्हाला फक्त यशाकडेच घेऊन जाईल. ही नियतीची एक ग्वाही आहे. त्यामुळे तुमचे नवीन आयुष्य सुख, शांती आणि समृद्धीने भरलेले असो. या दैवी आणि महत्त्वपूर्ण ज्योतिषी मार्गदर्शनाने जर तुमचे मन शांत झाले असेल, तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.